नमस्कार. गृह अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकताच आपण या ठिकाणी चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत, संभाव्य उत्तर आहेत, ते आपण या ठिकाणी काय केलेले आहेत, बघितलेले आहेत. आता आपण फास्टमध्ये 15 क्वेश्चन्स आहेत. कोणते? पॉलिटी या घटकावर आलेले. तर हे 15च्या 15 प्रश्नांचे उत्तर आपण फटाफट या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण जास्त एक्सप्लेनेशन न करता फक्त आपण उत्तर बघणार आहोत. बघा, माझ्या समोरचा पेपर आहे, टेलिग्रामचाच पेपर आहे हा. इथे पॉलिटी सेक्शन हा 51 नंबर पासून सुरू होतोय. तर बघा, 51 नंबरचा क्वेश्चन आहे. HP.R. अय्यंगार हे संविधान सभेचे काय आहेत, मुख्य आरेखक, म्हणजे जर इंग्लिशमध्ये बघितलं तर चीफ ड्राफ्ट्समन. तर हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. कारण चीफ ड्राफ्ट्समन कोण होते? SN मुखर्जी. नंतर बघा, SN मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. तर हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. यांनी खालीवरी केलेलं होतं. नंतर प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. हे जे स्टेटमेंट आहे हे बरोबर आहे. आपल्याला विचारलेलं आहे अयोग्य, म्हणून अ आणि ब हे स्टेटमेंट काय, चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 काय या ठिकाणी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, 2 नंबरचा प्रश्न म्हणजे 52. खालीलपैकी योग्य विचारलेला आहे. सामान्य विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकतं. हे एक्झॅक्टली बरोबर आहे. नंतर बघा, धन विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडलं जातं. हे स्टेटमेंट काय, चुकीचं आहे. कारण धन विधेयक फक्त आणि फक्त हे सरकारी पक्षातील जे आहेत, कोण, मंत्री, तेच मांडू शकत असतात. तर म्हणून याचं जे स्टेटमेंट पर्याय क्रमांक 1 जो आहे, फक्त अ, हे काय योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन आहे बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारशी ओळखा. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी. हे स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं. ही जी शिफारस आहे, ही शिफारस कोणी? बलवंतराय मेहता यांनी केलेली होती. नेक्स्ट बघा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. तर हे बघा, इथे या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला, प्रत्यक्ष. तर बलवंतराय मेहतांचं म्हणणं होतं की जी पंचायत समिती आहे, म्हणजे ग्राम स्तराचे पुढचे 2 स्टेज, म्हणजे ग्राम पंचायत समिती आणि झडपी, तिथं काय असणार आहे, अप्रत्यक्ष निवडून आलेले प्रतिनिधी असावे, अशी त्यांची शिफारस होती. म्हणून हे स्टेटमेंट काय या ठिकाणी चुकीचं आहे. आणि जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत, हे स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. जर बघायला गेलं तर आपल्याला विचारलेलं योग्य, म्हणून पर्याय क्रमांक 3 काय तुमचं योग्य उत्तर आहे. स्टेटमेंट अ आणि क योग्य आहे. नेक्स्ट बघा, सोपा क्वेश्चन. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? सगळ्यांना माहिती आहे, 8व्या परिशिष्टामध्ये. नेक्स्ट पुढचा बघा, केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे रिकामी जागा संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला आहे. हाही खूप सोप्या इझी कॅटेगरीचा क्वेश्चन होता. तर कोणता आहे? संपत्तीचा हक्क. नेक्स्ट बघा, पुढचा आहे केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र म्हणजे ट्विलाइट झोन असं कोणी म्हटलेलं आहे. हा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन आहे, अवघड कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे तर ते आहे ऑस्टिन. जे ग्रॅनविल ऑस्टिन होते, यांनी काय म्हटलेलं होतं, संधी प्रकाश क्षेत्र हे कशाला, केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा, लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती कशी असू शकते? हा एक अवघड कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चूक केलेली असू शकते. लक्षात घ्या. बघा, ही जी नगर क्षेत्र समिती आहे, तर ही आहे ना पूर्णपणे निवडलेली असू शकते. यस, हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित सुद्धा असू शकते. नामनिर्देशित सुद्धा असू शकते, इन्क्लुडिंग जो चेअरमन असतो का त्याच्या सहित सुद्धा. म्हणून हे पण स्टेटमेंट काय आहे तुमचं, बरोबर आहे. आणि अंशतः निवडलेली म्हणजे पार्टली इलेक्टेड आणि पार्टली नॉमिनेटेड असा सुद्धा प्रकार असू शकतो. हे तीनही स्टेटमेंट या ठिकाणी काय बरोबर आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे काय योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन. पुढचा आहे सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष रिकामी जागा हाच असतो. तर बघा, साध्या सिंपल कॅटेगरीचा हा क्वेश्चन होता. तर कोण असतो? सरपंच. आणि ऑप्शन तर एकदम आमदार, खासदार, ग्रामसेवक वगैरे एकदा कदाचित टाकला असता तर कोणी काहीतरी वेगळं मारलेलं असू शकतं. पण पर्याय क्रमांक 3 हे काय या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा, बऱ्यापैकी सोपा पेपर होता.
आपल्याला काय विचारलेलं आहे, कार्यकारी सत्ता, कार्यकारी अधिकार कोणाचे, राज्यपालाचे. आर्टिकल किती, 154, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नेक्स्ट बघा, हा एक अवघड कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता जी आहे त्याची तरतूद कशामध्ये आहे, कोणत्या सूचीमध्ये आहे? आपल्याला ऑप्शन आहे समवर्ती सूची, राज्य सूची, केंद्र सूची आणि समवर्ती सूची, आणि राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर अर्थातच ध्यानात ठेवायचं आहे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हे केंद्र सूची आणि समवर्ती सूची या दोन्ही सूचीमध्ये आहे. जर आपण जे डिफेन्स आहे, आपला परराष्ट्र व्यापार आहे, व्यवहार आहे, याच्याशी रिलेटेड बघितलं तर केंद्राच्या अनुसूचीमध्ये आहे. आणि जर आपण बघितलं तर राज्यामधली जी काही कायदा व सुव्यवस्था राखायची आहे त्या अनुषंगाने बघायला गेलं तर समवर्ती सूचीमध्ये सुद्धा आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक काय आहे, आपलं पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतं? तर याचं जे योग्य उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 4, केरळ या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत आहे. सोप्या टाईपचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? हा एक आपला जे घटनेची निर्मिती आहे त्या चॅप्टरवरती 1-2 क्वेश्चन असतात, त्यापैकी हा एक आहे. भारतीय घटनेच्या अंमलबजावणीची तारीख किती आहे? 26 नोव्हेंबर 1949. हे स्टेटमेंट काय आहे या ठिकाणी चुकीचं आहे. नेक्स्ट बघा, 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला आहे, तर यास ऑब्विसली जोडला आहे. ही घटना दुरुस्ती 1976 ला झाली, हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे. आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हिएत रशियाच्या घटनेतून घेण्यात आलेल्या आहेत. हे स्टेटमेंट सुद्धा काय या ठिकाणी बरोबर आहे. आपल्याला विचारलेले सत्य नाही, म्हणजे चुकीचं कोणतं आहे? तर चुकीचा पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन बघा, सध्या सोप्या कॅटेगरी मधला आहे. कोणती जोडी योग्य जुळत नाही? समानतेचा अधिकार 14 ते 18, शोषणाविरुद्धचा अधिकार 20 ते 22, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार अनुच्छेद 29, 30. तर बघायचं आहे की हा जो आहे तुमचा शोषणाविरुद्धचा अधिकार, हे स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन छान आहे. बऱ्याच जणांना यामध्ये कन्फ्युजन झालेलं असू शकतं. पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? तर बघा, या ठिकाणी पालकमंत्री तर नाहीये, आता उरले 3. तर या ठिकाणी जे अधिकार आहे तर ते कोणाचे आहेत? उपजिल्हाधिकारी यांचे आहेत. उपजिल्हाधिकारी यांचे आहेत. बघा, या ठिकाणी थोडं म्हणजे कन्फ्युजन आहे. कलेक्टरचे सुद्धा असू शकतात, पण कलेक्टरनी जर यांना जर पॉवर डेलिगेट केलेले असेल तर त्याचं उत्तर जिल्हाधिकारी असणार आहे. पण ही जी भरती प्रक्रिया संपूर्ण राबवणे, त्यांना अपॉइंट करणे, अपॉइंट लेटर देणे, या सगळ्या ज्या गोष्टी पार पाडतो तो असतो SDM म्हणजे तुमचा उपजिल्हाधिकारी. त्यामुळं त्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर याचं जे उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. आता यामध्ये अजून एक गोष्ट आहे, या ठिकाणी फक्त उपजिल्हाधिकारी दिले, यांनी SDM दिलेलं नाहीये. जर SDM दिला असतं तर 100% मला थोडं कन्फ्युजन आहे या प्रश्नामध्ये. याचं उत्तर आयोग काय देते ते बघूया. नेक्स्ट बघूया, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयामध्ये सर्वाधिक खंडपीठ आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते बॉम्बे उच्च न्यायालय आहे. बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये काय आहे? 3 खंडपीठ आणि 1 चौथं फिरतं बेंच आहे. तर या अनुषंगाने आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. तर जर बघायला गेलं तर हे 15 क्वेश्चन होते, बऱ्यापैकी इझी कॅटेगरीचा पेपर होता. 1, 2, 3 क्वेश्चन सोडले तर 12 पर्यंत बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांचे बरोबर आलेले असण्याची दाट शक्यता आहे. थांबूया आपण, पुढचा लगेच एखादा विषय घेऊन आपण लगेच येऊया. धन्यवाद.